विश्लेषक माननीय अनंत भवरे साहेबांनी अगोदरच सांगितलं की देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा EVM सरकार आहे, EVM मंत्रिमंडळ आहे, EVM आमदार खासदार आहे। हे जे लोक आहे हे लोकशाही विरोधी लोक आहे आणि यांना भारतीय संविधान मान्य नाही। हे संविधानाचाच आधार घेऊन संसदेमध्ये पोहोचलेले आहे, विधानसभेमध्ये पोहोचलेले आहे, परंतु या देशाची आणि राज्याची जनता यांना आमचे प्रतिनिधी आहे असं मानायला तयार नाही। आणि या विफलतेमधून 4 डिसेंबरचं परभणीचं प्रकरण असेल किंवा संसदेमध्ये अमित शहाचं जे वक्तव्य आहे, परभणीमध्ये 4 डिसेंबरला काय घडलेलं आहे की बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदूवर तिथले बहुसंख्याक मुस्लिम किंवा राज्यकर्ते मुस्लिम अत्याचार करतात, म्हणून त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनं केली। त्याचा एक भाग परभणीमध्ये झाला। निवेदन दिल्यानंतर तिथं त्यांचा स्वयंघोषित माथे फिरू जो कोणी व्यक्ती आहे त्यानं संविधानाच्या प्रतिकृतीची अवमानना केली आणि त्याला नंतर जे EVM सरकार आहे त्यांनी म्हटलं तो माथे फिरू आहे। आमचा प्रश्न हा आहे, हे माथे फिरू कुठल्या मंदिरामध्ये जाऊन तिथल्या देवाची का विटंबना करत नाही? जावगाव जागी असलेल्या कुठं सावरकरचा पुतळा आहे, कुठं बजरंगबलीचा आहे, इतर त्यांना आदर्श असलेल्या महापुरुषांचा ते का असा अपमान करत नाही, माथे फिरूपणा का करत नाही? माथे फिरू आहे तर ही प्रस्ताव दाखल केला का संविधानावर चर्चा करा। त्यांनी संविधानावर चर्चाचा प्रस्ताव स्वीकारला आणि चर्चेला उत्तर देत असताना काय म्हटले? अमित शहाजी जे गृहमंत्री ज्यांचं सर्वप्रथम कर्तव्य आहे, पहिलं कर्तव्य संविधानिक बाबीबद्दलचं कोणाचं आहे? राष्ट्रपतीचं, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टचं, 3 नंबरला आहे प्रधानमंत्र्याचं आणि 4 नंबरला अत्यंत महत्त्वाचं आहे गृहमंत्र्याचं जबाबदारीचं। तो जो आंबेडकर वादाचा जो तिरस्कार आहे त्यांच्या मनातला, ते काँग्रेसला उद्देशून म्हणतात आंबेडकर आंबेडकर नाम लेना ये फैशन हुआ, आज तक आपने भगवान का नाम लेते थे तो स्वर्ग की प्राप्ति होती थी। माझा प्रश्न त्या सर्व हिंदुत्ववाद्यांना आहे, BJP RSSच्या पिलावाळांना आहे आणि हिंदुत्ववादी संघटनामध्ये काम करणार त्या सर्व त्यांच्या स्वयंघोषित संतांना सुद्धा आहे। मग योगी काय? योगी संत ना भगवे कपडे घालतात, संसदेमध्ये जवळपास 80-90 भगवे कपडे धारण करणारे महाराज हे संत आहे। जर देवाचं नाव घेतल्यानं स्वर्गप्राप्ती होत असेल तर हे हरामखोरी इकडे काय करतात? तिकडे जायचं ना, कुठं जायचं? हिमालयामध्ये जायचं, रामनाम जपना करत बसायचं, स्वर्गप्राप्ती करायचं। शेवटला अंतिमता माणसाला मुक्ती पाहिजे। मुक्ती कशासाठी पाहिजे? स्वर्ग सुखासाठी। जर नाम घेतल्यानं जर हे होत असेल तर इकडे यायला नाही पाहिजे। तो जो अमित शहाचं जे तुम्ही काय करायचं तुमची तुलना तुमच्यासोबत करा, आंबेडकरांना मध्ये का घ्यावा हा आमचा प्रश्न। प्रकारच्या संविधानावर, लोकशाहीवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सगळ्याच प्रकारच्या व्यक्तिमत्वावर कुठल्याही प्रकारचा घाव आम्ही सोसून घेणार नाही, सहन करणार नाही। त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याची आम्ही या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि उद्या येणाऱ्या 25 डिसेंबर या मनुस्मृती दहन दिवशी आम्ही त्याचा जाहीरपणे निषेधही करणार आहोत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाची जागृती आणि सर्व प्रकारे आम्ही त्या पद्धतीने आंदोलन करणार आहोत। धन्यवाद। मी अनंत केरबाजी भवरे, संविधान विश्लेषक, छत्रपती संभाजीनगर। आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन यासाठी देतोय की गेल्या अनेक दिवसापासून या संविधानावरती आणि लोकशाहीवरती गदा आणण्याचं काम येथील EVM सरकार, EVM मंत्रिमंडळ
आणि EVM आमदार आणि EVM खासदार यांच्या माध्यमातून ही गदा आणण्याचं काम चालू आहे. मागे परभणी जिल्ह्यामध्ये जेव्हा एका माथेफिरू ज्याला म्हणतात, पण तो माथेफिरू नसून तो RSSनी निर्माण केलेला तो माथेफिरू होता, ज्याने परभणीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरील संविधानाच्या प्रतिकृतीला तोडफोड करून या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधामध्ये आम्ही या माध्यमातून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निषेधातून निवेदन देतोय. त्याचप्रमाणे गेल्या 4-5 दिवसापूर्वी ज्या संविधानिक पदावर बसलेला अमित शहा, जो या देशाचा गृहमंत्री आहे दुर्दैवाने, त्याने ज्या संविधानाच्या निर्मात्यावरती जो अपमानकारक जे वक्तव्य केलेलं आहे त्याचाही निषेध या म्हणजे आमच्या या पार्टीच्या माध्यमातून, या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण संविधान विरोधी शक्तीला